विदर्भाच्या सुपीक भूमीत नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात वसलेले एक शांत, सुंदर आणि ऐतिहासिक गाव म्हणजे नक्षी. भिवापूर पासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर आणि नागपूर शहरापासून सुमारे 70 किलोमीटरवर वसलेले हे गाव 621 हेक्टर क्षेत्रफळात विस्तारलेले आणि 2011च्या जनगणनेनुसार 1876 लोकसंख्या असलेले नक्षी गाव ग्रामपंचायत पद्धतीने सुशोभित प्रशासनाचे उदाहरण आहे. गोंड राजवटीचा प्रभाव लाभलेली ही भूमी शेतीप्रधान परंपरेतून घडलेली आहे. कापूस, भिवापूर मिरची, ज्वारी, बाजरी, तूर, हरभरा, गहू, सोयाबीन ही पिके इथे घेतली जातात. बैलजोडीवर चालणारी पारंपरिक शेती आज ट्रॅक्टरच्या आधुनिक युगात प्रवेशली असली तरी मातीशी असलेले नाते अजूनही तितकेच घट्ट आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध असलेले नक्षीगाव ग्रामदैवत्व, हनुमान मंदिर, शिव मंदिर, बुद्ध विहार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रार्थना स्थळ यामुळे ओळखले जाते. पोळा, दिवाळी, होळी यासारखे सण गावातील एकात्मतेची साक्ष देतात. स्वतंत्र चळवळीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना या गावातून मोठा पाठिंबा लाभला. स्वातंत्र्यानंतर ग्रामपंचायत, शाळा, रस्ते, वीज, पाणीपुरवठा या सुविधांमुळे गावाने विकासाची वाढ झाली. आज नक्षी गावात अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळा, आरोग्य केंद्रे, पाण्याची टाकी आणि चांगली वाहतूक सुविधा उपलब्ध आहे. उमरेठ विधानसभा व रामटेक लोकसभा मतदार संघांतर्गत हे गाव राजकीय दृष्ट्या सजग आहे. परंपरा आणि आधुनिकता याचा सुंदर समतोल साधत शेती, शिक्षण आणि सामाजिक प्रगतीची नवी दिशा घेत नक्षी गाव आज आत्मविश्वासाने भविष्याकडे वाटचाल करीत आहे. हीच आहे नक्षी, संस्कृतीची ओळख, परंपरेची नक्षी आणि प्रगतीची दिशा. गावाची प्रगती ही केवळ रस्ते, वीज आणि पाण्यावरच अवलंबून नसते, तर न्याय, हक्क आणि संधी प्रत्येकापर्यंत पोहोचणे गरजेचे असते. नक्षी आणि परिसरातील अनेक गावांना दरवर्षी पुराचा सामना करावा लागतो. घरांमध्ये पाणी शिरते. मांगली गावात तर पावसाळ्यात 8 ते 10 दिवस संपर्क तुटतो. त्यामुळे पुनर्वसन आणि संरक्षण भिंतीची गरज तीव्रतेने जाणवते. या गावामध्ये पूर येतो. जवळपास 8 ते 10 दिवस तालुक्याशी आमचा संपर्क तुटतो. एखाद्या व्यक्तीचं जर तब्येत बिघडली तर कुठं दवाखान्यापर्यंत नेण्याची समस्या आहे. मागच्या पावसाळ्यामध्ये एका गरोदर बाईचा वेदना चालू झाल्या होत्या, परंतु तिला जायला आम्हाला रस्ता नव्हता. एवढी भयानक परिस्थिती. आता जिथे आपण उभे आहो तिथं जवळपास टोंगरभर ते कंबरभर पाणी इथं येतं. आम्ही किती म्हणतो का आमचा गाव गेला पाहिजे, आम्हाला चांगल्या सोयीची रोडच्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी जागा भेटली पाहिजे. एवढ्याला पाणी येते, लेकरं बाळ रडतात तिकडं. मग सांगा ना आता तुम्ही करा नाही काहीतरी फिकीर या गावाची. आम्हाला ह्या नदीमुळे खूप त्रास आहे आणि जोपर्यंत संरक्षण भिंत होणार नाही तोपर्यंत गावात येणारं पाणी पूर्णपणे गावात येतं आमच्या घरामध्ये घुसते. लवकरात लवकर संरक्षण भिंत बांधण्याची करावी. पूर गावात येतो का घरापर्यंत? घरापर्यंत आतमध्ये वगैरे आमच्या अंगणात राहते पाणी. पावसाळ्यामध्ये पूर आला तर पूर्ण त्या मंदिरापर्यंत तिकडे. अनेक कुटुंबे घरकुल व घरपट्ट्याच्या प्रतीक्षेत आहेत. आता 25-30 वर्ष झाले घरकुल मिळालं तर आता आमची सलाब गरते. आता आम्ही म्हणलं आम्हाला घरकुल पाहिजे बा. पूर्ण अशी सलाब गरते, बरसातीमध्ये असं बसायला जागा नाही राहत. तर आमची अपेक्षा आता आम्हाला हे आमची घरकुलचीच अपेक्षा आहे, राहण्याची सोय. दिव्यांग बांधवांना आवश्यक सुविधा पूर्णपणे मिळणे गरजेचे आहे. झुडपी जंगल पट्ट्यांचे प्रश्न अजूनही प्रलंबितच आहे. आम्ही राहत आहोत कमीत कमी 70 वर्ष झाले. माझ्या बाबाच्या काळापासून आहे, आजोबाच्या. तरी आम्हाला आजपर्यंत पट्टे मिळालेले नाही. फक्त पट्टे नसल्यामुळे सरकार म्हणतात की पट्टे जंगली जुळपामध्ये कोण बांधलं ते काच ठाऊ. आता हे मी आपल्या हातावर केलं. 80 वर्षाच्या पहिलेपासून इथे अतिक्रमण मध्ये ही लोक राहत आहे. आता ग्रामपंचायत आणि सर्वेच्या अनुसार हा जो भाग आहे हा झुडपी जंगल म्हणून घेतलेला आहे आणि झुडपी जंगल असल्यामुळे यांना घराचे पट्टे दिले जात नाही.
या सर्व मंडळींची इथे जी घरं आहेत यांना पट्ट्यांची आवश्यकता आहे आणि पट्ट मिळाल्याशिवाय यांना घरकुल मिळणार नाही किंवा त्याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे पट्टा मिळण्यासाठी झुडपी जंगलाच्या अतिक्रमणमधून यांना काढणं, या आरक्षित जागेवरून काढणं हे गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर यांना यांची जी अतिक्रमण जागा आहे ती रेग्युलराईज करून देण्यासाठी हा लोकांची इथे डिमांड आहे. मुलांना खेळाचे मैदान हवे आहे, तर विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वाचनालयाची आवश्यकता आहे. जंगली प्राण्यांची वाढती भीती, हेच प्रश्न सोडवावे, हीच ती अपेक्षा, हीच ती नक्षी गावाची गरज. न्याय सर्वांना मिळावा याच दृष्टिकोनातून माननीय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशनानुसार उच्च न्यायालय विधी सेवा उपसमिती, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूर, तालुका विधी सेवा समिती भिवापूर यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर जिल्ह्यात विधी सेवा महोत्सव, शासकीय योजनेचा महोत्सव नक्षी गावात आयोजित करण्यात येत आहे. न्याय आणि कायदेशीर मदत गावाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा हा एक ठोस प्रयत्न आहे. ग्रामीण आणि शहरी समाजातील दरी कमी करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे विधी सेवा प्राधिकरण.